नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण फायनल पार्ट दॅट इज कृतिपत्रिका द्वितीय सत्रम 50 गुणाः समय होराद्वयम ओनली 2 hours आर देअर फॉर युअर दिस पेपर. इकडे तुम्हाला त्याचं प्रारूपम दिलेलं आहे की तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातील. इकडे काही प्रकल्पाः आहेत ते तुम्ही करू शकता तुमच्या टीचरला विचारून. इकडे उपक्रम आहे की संवाद लेखनम किंवा चित्रवर्णनम तसं काही दिलेलं आहे. त्यानंतर इकडे मूल्यमापनम की मौखिकी परीक्षा ओरल वायवा इकडे तिकडे तुमची टीचर कसे तुम्हाला प्रश्न विचारेल. त्यानंतर 100 मार्काचा जो पेपर आहे त्याच्यासाठी ते प्रारूप दिलेलं आहे तुम्हाला. आणि मग इकडे बघा, इकडे तुम्हाला पेपर पॅटर्न दिलेला आहे की कसे काही प्रश्न येणार आहेत. द्वितीय सत्रांत परीक्षा आणि प्रथम पण त्याप्रमाणे तुम्ही प्रिपेअर करा. आता बघा, इकडे कृतिपत्रिका दिलेली आहे आपल्याला, पेपर दिलेला आहे. चला, प्रश्न क्रमांक 1 चित्रम दृष्ट्वा नाम लिखत केवलम 4 2 मार्काला आहे. फक्त तुम्हाला 4 करायचे आहेत. हाफ मार्काला आहे ते. तर मी इकडे लिहून ठेवलेलं आहे. प्रथमम अस्ति व्यजनम, द्वितीयम अस्ति जपाकुसुमम. इकडे जर तुम्ही फक्त पुष्पम लिहिलं तर तुम्ही एकदा टीचरला विचारून घ्या की तुम्हाला हाफ मार्क मिळेल का म्हणून, कारण की ऑलरेडी ते हाफ मार्कालाच आहे. त्यामुळे एकदा टीचरला विचारा, जर जपाकुसुममच्या ऐवजी तुम्ही पुष्पम लिहिलं किंवा कुसुमम लिहिलं तर चालणार आहे का. ओके. थर्ड इज स्यूतः, फोर्थ इज श्येनः अँड फिफ्थ इज गजः. ओके. तर तुम्हाला इकडे लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही जे आकार उकार काना मात्रा तो शब्द किती परफेक्ट लिहित आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते मार्क असणार आहेत. आता योग्यम उत्तरम चिनुत 1 मार्क. क ख ग घ अंग हे आपल्याला ते वर्ण, तुम्ही वर्णावाला पार्ट बघा त्याच्यामध्ये आहे. आता च इति वर्णः ओष्ठ्यः अस्ति वा तालव्यः. तालव्यः बघा, फक्त व असती ना, व ओष्ठ आहेत. बाकी ते तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला तो लेसन व्यवस्थित प्रिपेअर करावा लागेल. च्या ऐवजी ते लोक क विचारू शकतात, प विचारू शकतात. आता बघा, वर्णविग्रहम कुरुत वज्रप्रहारात. तुम्हाला वर्णविग्रह करायचा आहे तर इकडे मी तुम्हाला तो करून दाखवलेला आहे. व प्लस अ प्लस च प्लस र प्लस अ प्लस प प्लस र प्लस अ प्लस ह प्लस आ प्लस र प्लस आ प्लस त. वज्रप्रहारात अक्षरैः अंकैः वा संख्या लिखत केवलम 4 2 मार्काला आहे. तर 2चं तुम्ही 2, 9 मीन्स 19. इकडे तुम्ही त्या नंबर तुम्हाला ते रिप्रेझेंट करायचं. 19 असं लिहायचं नाही आहे. 36 आहे हा. तर काय आहे ते षट्त्रिंशत्. षोडश 16. 28 अष्टाविंशतिः. अष्ट नाही आहे तिथे, अष्टा आहे. त्यामुळे इकडे तुम्हाला ते फोकस करायचं आहे. अष्टाविंशतिः. तीही नंतर तुम्हाला विसर्ग पण द्यायचा आहे. समयम दर्शयत लिखत वा केवलम 2 फॉर 2 मार्क्स. सार्धषड्वादनम. तर इकडे मी ते दाखवलेलं आहे. सार्धषड्वादनम. सपाद सप्तवादनम. सपाद सप्तवादनम ते सुद्धा दाखवलेलं आहे. इकडे तुम्हाला टाईम दिलेला आहे, तुम्हाला ते लिहायचं आहे. कतिवादनम तर द्विवादनम. ओके. नाव समानार्थक शब्दान लिखत केवलम 4. तर शोभत, इकडे तुम्हाला मंजुषा दिलेली आहे, ब्रॅकेटमध्ये ऑप्शन्स दिलेत. तर आता बघा, शोभते राजते, वनम काननम, मनुष्यः मानवः, पुष्पम कुसुमम, गच्छति याति. विरुद्धार्थक शब्दयुग्मम चिनुत. तर आता बघा, क्षयः अक्षयः, मूर्खः पंडितः, आनयति नयति, सुखम दुःखम, पंडितः मूर्खः. त्यानंतर कातरः धीरः. करेजियस अँड कॉवर्ड. धीरः करेजियस, कातरः टिमिड, कॉवर्ड. ओके. मेलनम कुरुत. समानाः. आता बघा, याचं तुम्हाला यू कॅन ऑल्सो सी द केस, आय मीन तुम्ही नंबर बघू शकता. लाईक लघुभारा नलिका, म्हणजे तुम्ही इकडे एकतर त्याचं वचन बघू शकता किंवा मग जेंडर बघू शकता. तर बघा, समानाः विचाराः, प्लुरल प्लुरल. वर्णसंपन्नम कुसुमम नपुंसकलिंग, क्षीणः अश्वः पुल्लिंग, लघुभारा नलिका स्त्रीलिंग. त्याप्रमाणे तुम्ही ते मेलनम करू शकता.
आता श्लोकपूर्तीम कुरुत हे तर आपण ऑलरेडी केलेलंच आहे. तर अमंत्रम अक्षरम नास्ती ते तुम्ही पाठ करून ठेवा. एकवाक्येन उत्तरम लिखत देवः कुत्र वर्तते पुरा सर्वे पर्वताः कीदृशाः राजा स्वदेशे पूज्यते. तर ह्याप्रमाणे तुम्हाला ते श्लोक पाठांतर करून ते हे तुम्हाला लिहिता येईल. त्यासाठी तुम्ही सगळे सुभाषित जे श्लोक आहेत ते पाठांतर करून ठेवा. आता बघा, माध्यम भाषया गद्यांशस्य सरलार्थम लिखत. आता तुम्हाला हा जो गद्यांश दिलेला आहे प्रोज पॅरेग्राफ, त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे फॉर 4 मार्क्स. बालिका अवदत, बालिका मीन्स वॉट, अ गर्ल सेड एतद रेलयानम अस्माकं कृते अस्ति, धिस ट्रेन इज फॉर अस. एतत् राष्ट्रस्य संपत्तिः खलु, इंडीड इट इज नॅशनल्स प्रॉपर्टी और नेशन्स प्रॉपर्टी, तस्य सुरक्षणम अस्माकं आद्य कर्तव्यम एव, अँड टू प्रोटेक्ट इट इज आवर फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी और ड्यूटी. अहम तदेव करोमि अँड दॅट ओनली आय एम डुईंग. बालिकायाः एतदुत्तरम अतीव बोधप्रदम. मीन्स the answer or said or given by that girl is teaching us or is so useful. तर तुम्ही त्या लेसनमध्ये हे जे आपण पॅरेग्राफ्स आपण स्टडी केलेत डिटेल्डमध्ये, तर त्याचं तुम्ही ट्रान्सलेशन तुम्हाला बाय हार्ट करावं लागेल. तसंच आहे, एकस्मिन् दिने भोजनवेलायां सर्वे गोपाः कृष्णं परितः उपाविशन्. मीन्स ऑल दोज गोपा मीन्स हुज कृष्णस फ्रेंड सॅट अराउंड हिम. तर असं तुम्हाला ते लिहावं लागेल. आता बघा, माध्यम भाषया पद्यांशस्य सरलार्थम लिखत. तुम्हाला ट्रान्सलेशन इन शॉर्ट ह्या 2 क्वेश्चनसाठी, क्वेश्चन नंबर 4 साठी यू शुड बाय हार्ट द ट्रान्सलेशन. ओके. अपि स्वर्णमयी लंका अपारे काव्य संसारे कवीही एक प्रजापतीही. तर ह्यासाठी तुम्हाला श्लोकांचा अर्थ किंवा गद्यांशचा अर्थ समजलेला आहे, बट यू शुड बी एबल टू राईट इट्स ट्रान्सलेशन इन मराठी और इंग्लिश, वॉट एव्हर मीडियम यू आर. माध्यम भाषया उत्तरम लिखत. आता तुम्हाला तुमच्या वेदर माध्यम भाषा तुमची इंग्लिश आहे का मराठी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं काय करायचं आहे, तर उत्तर लिहायचं आहे. न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा. एतद वाक्यम स्वभाषया स्पष्टीकृत. यू हॅव टू एक्सप्लेन दिस लाईन इन युअर ओन मदर टंग. वाग्भूषणम भूषणम एताम सुक्तीम स्वभाषया स्पष्टीकृत. म्हणजेच काय, जे आपण बोलतो तेच जी आपली वाणी आहे तेच काय आहे, तर आपलं आभूषण आहे. तर हे तुम्हाला थोडं डिटेल्डमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. उपकारस्य स्मरणम मैनाकेन कथम कृतम. जो मैनाक पर्वत होता, आपण ती हनुमंताची स्टोरी पाहिली होती, तर त्याच्या उपकाराचं स्मरणम कसं काही त्यांनी केलं, काय आहे, कथम कृतम कसं त्यांनी सांगितलं, तर हे सुद्धा तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. आता बघा, केवलम 2 मार्काला करायचं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही त्याचं अराउंड 4 to 5 सेंटेन्सेसमध्ये आन्सर लिहिलं पाहिजे. पृथक कुरुत केवलम 4. आता बघा, नाम, सर्वनाम, क्रियापदम आणि काय आहे विशेषणम. खाली आपल्याला मंजुषा दिलेली आहे. सो पवनदेवः आणि गोपालः हे काय आहेत, तर नाम आहेत. सह काय आहे, सर्वनाम आहे. क्रियापदम चलती, अगच्छत हे काय आहेत, क्रियापदम आहेत. आणि विशेषणम अस्ति शूरः. शूरः बालकः, त्यामुळे शूरः काय आहे, तर विशेषणम आहे. आता बघा, अधोदत्तेषु केवलम 3 प्रश्नानां उत्तराणि लिखत. 6 मार्क्स. योग्य विभक्तिरूपम लिखत. आता बघा, केवलम 2 योग्य विभक्तिरूपम तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी तुमच्या इकडे काय पाहिजेत, पाठ, तालिका पाठ पाहिजेत. ओके. जनकः ब्रॅकेटमध्ये अस्मद दिलंय, न कदापि क्रुध्यती. आता अस्मद तालिका तुमची पाठ असली पाहिजे. अहम, आवाम, वयम, प्रथमा. आता ही जर तुमची तालिका पाठांतर असेल तर मग तुम्हाला या क्रुध्यती वर्डवर फोकस करायचं आहे. कारण की क्रुध्यती जिकडे येतो, क्रुध धातू जिथे येतो तिकडे आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. त्यामुळे जनकः न कदापि क्रुध्यती. आता अस्मद सर्वनामाच्या तिथे तुम्हाला त्या अस्मद तालिकामधील चतुर्थी विभक्ती वापरायचं आहे. आता जनकः मह्यम न कदापि क्रुध्यती. इकडे तुम्हाला ते सिंग्युलर एकवचनामध्येच वापरायचं आहे. जनकः मह्यम न कदापि क्रुध्यती. ओके. आता बघा, अहम
डॉट डॉट गच्छामी, ब्रॅकेटमध्ये आहे देवालय. आता देवालय, तुम्हाला देवालयची पर्टिक्युलर विभक्ती वापरायची आहे. तर आता तुम्ही कशावर फोकस करणार? गच्छामी या वर्बवर. अहम देवालय गच्छामी. हां, मग आता तुम्हाला देवालयाची कोणती विभक्ती वापरायची हे कसं कळेल? जिकडे जातो त्याची द्वितीया. कुठे चाललाय म्हणजे कुठे मी चालली आहे? तर देवालयमध्ये. सो देवालयाची काय होणार? द्वितीया विभक्ती होणार. देवालय, देवालयम. त्याची द्वितीया काय होते? देवालयम होते. सो अहम देवालयम गच्छामी. आता बघा, अग्रजा स्निह्यती. आता अग्रजा स्निह्यती, ब्रॅकेटमध्ये आहे अनुजा. हा, अग्रजा जी मोठी बहीण आहे ती छोट्या बहिणीवर प्रेम करते. तर अनुजाची आपल्याला योग्य ती विभक्ती वापरायची आहे. ह्या सगळ्यांना हा जो आहे तो योग्य विभक्ती रूपम, उपपद विभक्ती आहेत. स्निह्यती, स्निह्यतीसाठी आपण सप्तमी विभक्ती वापरतो. अनुजा आकारांत स्त्रीलिंगम शब्द अस्ति. आकारांत स्त्रीलिंग मालाप्रमाणे. तर मालाचं सप्तमी विभक्ती एकवचन रूपम किम अस्ति? मालायाम. त्यामुळे अनुजाचं कसं होईल? अनुजायाम. अग्रजा अनुजायाम स्निह्यती. अंडरस्टूड. आता बघा, अव्ययस्य उपयोगम कृत्वा. आता बघा, अव्यय आहेत, इनडिक्लायनेबल्स. कृत्वा वाक्यनिर्माणम कुरुत केवलम द्वे. आता बघा, आपल्याला इकडे अव्यय दिलेले आहेत. आपल्याला ते काय करायचं आहे? तर सेंटेन्स फॉर्मेशन करायचं आहे. अत्र, तुम्ही अत्रवरनं कुठलंही सेंटेन्स बनवू शकता. अत्र आगच्छतु, अत्र तिष्ठतु, असं तुम्ही बनवू शकता. ओके. उभयतः, उभयतः म्हणजे काय? ऑन बोथ साइड्स. त्यामुळे शालाम उभयतः वृक्षाः सन्ति, नद्याम उभयतः लोकाः सन्ति किंवा तिष्ठन्ति. त्यानंतर तुम्ही मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति असं सुद्धा लिहू शकता. नमः, नमःसाठी कुठली विभक्ती वापरतो आपण? चतुर्थी. त्यामुळे इकडे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नमः योगे चतुर्थी. त्यामुळे जो पण कुठला पण तुम्ही वर्ड लिहाल तो चतुर्थी विभक्तीमध्ये असला पाहिजे. तर गणेशाय नमः, शिवाय नमः, सरस्वत्यै नमः, महालक्ष्म्यै नमः, विष्णवे नमः. तुम्हाला काय आहे? रामाय नमः, तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. त्यामुळे नमः योगे चतुर्थी, त्यामुळे तो जो पर्टिक्युलर वर्ड येणार तो चतुर्थीमध्ये येणार. त्याप्रमाणे तुम्ही ते करायचं आहे. आता बघा, शुद्धम शब्दम चिनुत. तुम्हाला शुद्ध ग्रॅमॅटिकली करेक्ट वर्ड इकडे टिक करायचं आहे. दुग्धम, तर दू पहिला आहे त्यामुळे हा. हरितः, हरी नाही येते, हरितः पहिला री. चिन्हम, चिन्हम इज दिस वन करेक्ट. आणि कुंचिका, कारण की बघा आता आपण वर्णमाला वगैरे स्टडी केलेले आहे. तर इकडे कुंचिका, तर इकडे च आहे ना, म्हणून त्याचं ते वालं सिलॅबल येणार. हा, अनुनासिक. त्याप्रमाणे ते आपल्याला करायचं आहे. आता बघा, सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत केवलम द्वे वाक्ये. आता त्याने आपल्याला ऑलरेडी ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे ते सांगितलं. त्याप्रमाणे आपल्याला तसं ते सेंटेन्स चेंज करायचं आहे. दशरथस्य पुत्रः रामः, अधोरेखितं शब्दम अनुसृत्य प्रश्ननिर्माणं कुरुत. आता अंडरलाईन कुठला वर्ड आहे? दशरथस्य. आता तो जो अंडरलाईन वर्ड आहे तो तिकडनं काढून आपल्याला त्या रिलेटेड काय करायचं आहे? तर प्रश्न निर्माणं करायचं आहे, प्रश्न निर्माण करायचं आहे. दशरथस्य कस्य विभक्ती असती? दशरथस्य षष्ठी विभक्ती असती. तर षष्ठी विभक्तीसाठी आपल्याला जो सर्वनाम वापरायचं आहे तर त्यासाठी तुमची ती वाली तालिका पाठांतर पाहिजे. आता दशरथ अकारांतः पुल्लिंग शब्द असती, षष्ठी विभक्ती एकवचनम. त्यामुळे आपला जो प्रश्न फॉर्म होईल तो सुद्धा षष्ठी विभक्ती एकवचनम किम सर्वनाम प्रमाणे होणार. मग कह, कौ, के प्रथमा, कम, कौ, कान द्वितीया, केन, काभ्याम, कैही तृतीया, अशा प्रकारे कस्य, कयोः, केशाम षष्ठी. पण आपल्याला इकडे कस्यच पाहिजे कारण की दशरथस्य एकवचनम मध्ये अस्ति षष्ठी, अतः कस्य अपि षष्ठी विभक्ती एकवचनम मध्ये एव लिखतु. कस्य पुत्रः रामः? दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पुत्रः रामः? गिव क्वेश्चन मार्क. कस्य पुत्रः रामः? गिव क्वेश्चन मार्क. ओके. त्वं मित्राय लेखनीं यच्छसि. त्वं इत्यस्य स्थाने अहम इत्यस्य उपयोगं कुरुत. आता बघा, त्वं मित्राय लेखनीं यच्छसि.
तुम्हाला त्वम रिप्लेस करून तिकडे अहम लिहायचं आहे. पण जेव्हा तुम्ही त्वमला रिप्लेस करून अहम लिहिणार तर वर्बमध्ये पण काय होणार, चेंज होणार. त्वम आहे म्हणून यच्छसी लिहिलं आहे. आता अहम मित्राय लेखनीम यच्छामी, अहम आलंय त्यामुळे तसंच व्हर्बमध्ये सुद्धा आपल्याला चेंज करायचं नाही तर तुमचे मार्क कम्प्लिटली रॉंग. यू ओनली रिप्लेस अहम अँड नॉट रिप्लेस द वर्ब, देन इट इज एंटायरली रॉंग. Okay, if you will not give question mark for WH question, it is wrong. So tvam mitraya lekhanim yachhasi, aham mitraya lekhanim yachhami, मी वहामहा. ओके. शिक्षकः सुधाखंडेन लिखती, बहुवचनम कुरुत. आता तुम्हाला बहुवचनम करायचं आहे. सुधाखंडेन तसंच राहील विथ चॉक. शिक्षकःचं बहुवचनम किम अस्ति, शिक्षकः अत्र अकारान्तः पुल्लिङ्गः शब्द अस्ति तर शिक्षकः शिक्षकौ शिक्षकाः, त्यामुळे इकडे तुम्ही लिहिणार शिक्षकाः. सुधाखंडेन लिखती, आता शिक्षकाः झालंय, इकडे शिक्षकः होता म्हणून लिखती आपण लिहिलं. आता काय झालेलं आहे, शिक्षकाः जो आपला सब्जेक्ट आहे तो बहुवचनमध्ये परिवर्तन झालंय, त्यामुळे शिक्षकाः लिखती लिखतः लिखन्ति, शिक्षकाः सुधाखंडेन लिखन्ति. सो जेव्हा तुम्ही कर्तामध्ये चेंज करता तेव्हा तुम्हाला त्याच्या क्रियापदमध्ये सुद्धा चेंज करायचं आहे, अदरवाईज इट विल बी रॉंग. ओके. नाव गद्यांशम पठित्वा प्रश्नानाम उत्तराणि लिखत. अत्र अनसीन पॅसेज अपठित गद्यांशम अस्ति. उद्याने पुष्पफलयुताः वृक्षाः लताः च विराजन्ते, बहवः पशवः विहगाः अपि अत्र पालिताः रक्षिताः च सन्ति. सिंहाः व्याघ्राः जम्बूकाः मृगाः इति विविधाः पशवः, तथा च मयूरः शुकः सारिका चटका इति अन्य विविधाः खगाः अत्र सन्ति. इतका छोटा पॅरेग्राफ आहे, 4 मार्काला यावर प्रश्न आहेत आणि अंडरस्टँडिंग म्हणजे एकदम इझी आहे. हा अनसीन एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. ओके. एकवाक्येन उत्तरत केवलम एकम. उद्याने के विराजन्ते, तर उद्याने पुष्पफलयुताः वृक्षाः लताः च विराजन्ते, हे इकडे त्यामुळे मी तुम्हाला मार्क करून ऑलरेडी ठेवलंय. के पालिताः रक्षिताः च, बहवः पशवः विहगाः पालिताः रक्षिताः च, and you have to give दंड, that is full stop. केवलम एकम लिखत, गद्यांशतः समानार्थकम पदम चिनुत. आता खगाहासाठी इकडे कुठला शब्द आलेला आहे तर विहगाहा. ओके. गद्यांशतः विरुद्धार्थकम पदम चिनुत, अल्पाः बहवः. आता गद्यांशे आगतानि नामानि लिखत. आता पशवः किं किं पशवः अत्र दत्तम अस्ति, पश्यतु. सिंहाः व्याघ्राः जंबुकाः मृगाः, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. मी इकडे ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलं आहे. खगाः किं किं अस्ति, मयूरः शुकः सारिका चटका, ते तुम्हाला एकदम व्यवस्थित इकडे बघून कॉपी करायचं आहे. मयूचा यू तुम्ही जर पहिला लिहिलात तरी तुमचं रॉंग होणार. सो यू हॅव टू केअरफुली सी अँड राईट. नाउ सी. पद्यांशम पठित्वा प्रश्नानाम उत्तराणि लिखत. केवलम द्वे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. आता एक वाक्यन आकाशात किं पतति, आकाशात तोयम पतति, केशवं प्रति किं गच्छति, केशवं प्रति सर्वदेव नमस्कारः गच्छति. पद्यांशतः पंचमी विभक्त्यंतम पदम चिनुत. पंचमी विभक्ती पद तुम्हाला इकडे लिहायचं आहे. काय आहे, आकाशात, देवात, देवात प्रमाणे रामात प्रमाणे आकाशात, ते तुम्ही इथे लिहा. मी इकडे अंडरलाईन करून ठेवलंय. समूहेतरम म्हणजेच काय, ऑडमॅन आउट पदम चिनुत. सागरः उदधिः उदकम समुद्रः. तर बघा, सागरः समुद्रः म्हणजे काय, सी. आता जर तुम्ही कन्फ्यूज असाल उदधिः किंवा उदकममध्ये तर तुम्हाला एकंदर लक्षात आलं पाहिजे की उदकम म्हणजे काय तर पाणी. त्यामुळे तुम्ही एक अंदाज लावू शकता की उदधिः म्हणजे समुद्र असू शकतो. त्यामुळे ऑडमॅन आउट आहे उदकम. उदकम मीन्स वॉटर, रेस्ट ऑल अदर स्टँड्स फॉर सी. नाव शब्दमंजुषायाः सहाय्येन चित्रवर्णनम पूरयत. इकडे बघा, तुम्हाला एक असं सुंदर चित्र दिलं आहे रेल्वे स्टेशनचं. रेल्वे स्टेशनचं नाव पण आहे सांगली. सांगली रेल स्थानकम आरक्षण प्रतीक्षालय म्हणजे वेटिंग रूम अत्र दत्तम अस्ति. आता बघा, इकडे तुम्हाला मंजुषा पण दिलेली आहे. तर रेल स्थानकस्य पुरतः डॅश भारम वहति. रेल स्थानकस्य पुरतः मीन्स इन फ्रंट ऑफ रेल्वे स्टेशन.
कः भारं वहन्ति? भारवाहकाः, हेल्पर्स. भारवाहकाः भारं वहन्ति. दोज आर हेल्पर्स विच आर कॅरिंग द लोड ऑर वेट. सहाय्यकाः, त्यांना आता सहाय्यक असं म्हटलं जातं, कुली वगैरे म्हणत नाहीत. ओके. डॅश बहिः एकः जनः उपविशति. एकः जनः उपविशति ना, कुत्र उपविशति इकडे बघा वरती दिलेलं आहे, मग तेच आपल्याला लिहायचं आहे. पण बहिः आहे म्हणून इकडे पंचमी लावलेली आहे. दॅट्स इट. प्रतीक्षालयात बहिः एकः जनः उपविशति. आरक्षणस्य कृते द्वौ जनौ डॅश. आता बघा हे आरक्षण केंद्र आहे, तर तिकडे 2 लोक आहेत, तर ते काय करत आहेत? तर तिष्ठतः, दे आर स्टँडिंग. आरक्षणस्य कृते द्वौ जनौ तिष्ठतः. तह बघा 2 जण आहेत म्हणून तिकडे तिष्ठती किंवा अंती नाही आहे, तिष्ठतःच आहे. एतत् डॅश नगरस्य रेलस्थानकम. कुठल्या नगरचं हे रेलस्थानकम आहे? सांगली. एतत् सांगली नगरस्य रेलस्थानकम. अथवा उचितम पर्यायम चित्वा निबंधम लिखत. आणि निबंधाचं हेडिंग तुम्हाला आधी द्यायचं आहे मयूरः. आणि मग ह्याच्यापैकी कुठला तरी एक ऑप्शन राईट आहे, तो आधी तुम्ही तुमच्या पेपरवर टिक करून मग सुंदर अक्षरात तुम्ही सप्लिमेंटमध्ये लिहू शकता. मयूरः वर्षाकाले नृत्यति. तस्य नृत्यम अतीव रमणीयम वर्तते. जलपूर्णं मेघम आकाशे दृष्ट्वा सह नृत्यति. बघा मयूरः जर तुम्हाला इथे समजलं नाही तर इथे बघा लिहिलंय सह नृत्यति. सह म्हणजेच काय इथे मयूरः, सो नृत्यति. सह शारदा देव्याः वाहनं नास्ति. सह राष्ट्रीयः खगः इति प्रसिद्धः. ओके. नाऊ लास्ट. अधोदत्तानां वाक्यानां संस्कृतमाध्यमेन अनुवादं कुरुत केवलं 2. आता बघा इकडे त्यांनी 3ही लँग्वेजमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आकाशात मेघ, सॉरी मी संस्कृतच्याच फ्लोमध्ये बोलली, सॉरी. आकाशात मेघ आहेत. आकाश में मेघ है. देर आर क्लाउड्स इन द स्काय. तर ह्याचं तुम्हाला संस्कृतमध्ये रूपांतर करायचं आहे. तर आकाशात, आकाशात इकडे लोकेटिव्ह केस आहे, सप्तमी विभक्ती. आकाश हा जो शब्द आहे तो अकारांत पुल्लिंग आहे. दॅट्स वाय आकाशे मेघ आहेत, भरपूर मेघ आहेत. क्लाउड्स इन द स्काय. सो आकाशे मेघाः संती. कावळ्याचा रंग काळा आहे. कौवे का रंग काला आहे. द कलर ऑफ क्रो इज ब्लॅक. ब्लॅकला आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो? कृष्णः. कलरला काय म्हणतो? वर्णः. काक कावळ्याला काय म्हणतो? काक. मग कावळ्याचा संबंध आलेला आहे. दॅट्स वाय इट विल बी इन षष्ठी. काकस्य वर्णः कृष्णः अस्ति. ईजसाठी आपण अस्ति वापरले. आता बघा 2 मुले शाळेत जात आहेत. 2 आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इकडे द्विवचनम करायचं आहे. 2 छात्र विद्यालय में जा रहे हैं. 2 स्टुडंट्स आर गोइंग टू स्कूल. ओके. आता बघा 2 विद्यार्थी आहेत. सो द्वौ छात्रौ कुठे जात आहेत? शाळेत. आता शाळासाठी कुठला वर्ड आहे? विद्यालय. जात आहेत त्यामुळे गच्छ धातू वापरायचा आहे. जिथे जातो त्याची द्वितीया, त्यामुळे विद्यालयम. आता बघा गच्छती नाही येणार, ते 2 पोरं आहेत, त्यामुळे गच्छती गच्छतः. द्वौ छात्रौ विद्यालयम गच्छतः. अंडरस्टूड? सो this is the last page and yay, kudos. And then we have completed our entire AMO, the textbook of standard 8. So it's so great. I'm feeling so proud of myself also and you people also that yes, we have successfully completed the textbook of standard 8. प्रश्नपत्रिका पण आपण सोडवलेली आहे. तर लवकर लवकर तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काही पण डाऊट असेल तर डेफिनेटली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आय डू रिप्लाय माय स्टुडंट्स. आणि तुम्हाला हा कोर्स एंटायर कसा वाटला हे मला नक्की सांगा. संस्कृत खूपच सुंदर भाषा आहे, वाणी आहे ती. त्यामुळे संस्कृतसोबत फक्त मार्कांसाठी नाही, पण आपली एक एन्शियंट लँग्वेज आहे, देववाणी आहे, ह्याच्याने तुम्ही अभ्यास करा. तुमचे प्रोनाऊन्सिएशन अजून छान क्लिअर होतील, तुमची मेमरायझेशन पॉवर वाढेल. त्यानंतर संस्कृतचे खूप जास्त इम्पॉर्टन्स असा पण आहे की तो न्यूरॉन्स
आपल्या ब्रेनमधले जास्त अजून वाढवतो, ज्याच्याने आपली बुद्धीमध्ये वाढ होते. त्यामुळे संस्कृतला सोडू नका. मस्तपैकी श्लोक सुभाषित म्हणत राहा. काही डाऊट असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि तुम्हाला हा एंटायर स्टँडर्ड 8th कोर्स कसा वाटला, डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. कुणीही हा कोर्स करू शकतो. इट्स नॉट ओन्ली फॉर द स्टुडंट्स. यू कॅन लर्न दिस थिंग ॲट एनी एज. आणि तुम्हाला ह्या पेपरमध्ये, संस्कृतच्या पेपरमध्ये 8वीमध्ये किती मार्क मिळत आहेत ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. आय वूड रिअली लाईक टू नो. सम स्टुडंट्स आर कॉमेंटिंग दॅट दे आर गेटिंग गुड मार्क्स अँड आय एम सो प्राऊड ऑफ देम दॅट दे आर डुईंग वेल. थँक्यू सो 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 मच. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम. अँड येस, स्टे ट्यून फॉर स्टँडर्ड 9th as well as 10th. I have already started uploading standard 9th videos. Will soon upload standard 10th and I will start standard 10th also. So yes, thank you so much. धन्यवादः.